पुढची बातमी नागपुरातून आहे। नागपूरमध्ये डेटिंग ॲपच्या माध्यमातून ओळख झालेल्या तरुणीनं तरुणाची हॉटेलमध्ये नेऊन फसवणूक केल्याची घटना उघडकीला आली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या तरुणाची डेटिंग ॲपवर एका तरुणीसोबत ओळख झाली होती। काही दिवसांनी तरुणीनं त्याला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये बोलावलं। भेटीदरम्यान तरुणीनं महागडे खाद्यपदार्थ ऑर्डर केले। बिल खूप जास्त होतं अशी शंका तरुणाला आल्यामुळे त्याने वेटरला बोलावून बिल मागितलं। तेव्हा हॉटेलकडून तब्बल 35,000 रुपयांचं बिल तरुणाला देण्यात आलं। त्याने एवढी रक्कम आपण देऊ शकत नाही अशी भूमिका घेतल्यावर हॉटेलचे मॅनेजर आणि बाउन्सरनं त्याला धमकावलं। या गोंधळात तरुणासोबत आलेली ही तरुणी हॉटेलमधून गायब झाली। या प्रकरणी तरुणानं पोलिसात तक्रार केली आहे। संबंधित हॉटेल मालक आणि मॅनेजर विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। त्यावेळेस फिर्यादीने ऑर्डर केली किंवा त्या मुलीने ऑर्डर केली त्यावेळेस वेगळं कार्ड दाखवलं, मेनू कार्ड, आणि बिलच्या वेळेस ज्यामध्ये दुप्पट तिप्पट किंमत वाढलेली आहे असं मेनू कार्ड दिलं गेलं। त्यामुळे फिर्यादीने आपल्या बिलाबद्दल विचारपूस केली असता तेथील मालक, हॉटेल मालक, मॅनेजर, बाउन्सर या सर्वांनी त्याला धमकावले आणि जबरदस्तीने QR कोडवर ते बिल पेड करून घेतले। यामध्ये ते तनू नावाची मुलगी तसेच हॉटेल मालक यांचं संगनमत आहे आणि यांनी संगनमत करून सदर आरोपीला धमकावले व त्याच्याकडून पैसे उकळून घेतलेले आहे। कलम 318(4), 308(5), 61(2)(ब) भारतीय न्याय संहितानुसार गुन्हा नोंद आहे। याच्यामध्ये एका आरोपीला अरेस्ट करण्यात आलेली आहे आणि तो आरोपी सध्या जेलपास झालेला आहे। सध्या हॉटेल मालकाला अरेस्ट करण्यात आलेली आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।